आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। आज दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी खेड पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून मतदान निर्णय अधिकारी यांनी निकाल जाहीर केला। पुणे जिल्हा परिषदचे निवडून आलेले उमेदवार शिवसेना उबाठा पक्ष यांना 5 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा, एकूण 8 जागा जिल्हा परिषदेवर खेड तालुक्यातून निवडून गेले असून पंचायत समिती जाहीर निकाल पुढील प्रमाणे शिवसेना उबाठा पक्ष 9, राष्ट्रवादी 6 तर शिवसेना शिंदे गट 1 यादी उमेदवार निवडून आले आहेत। एकंदरीत खेड पंचायत समितीमध्ये शिवसेना उबाठा पक्षाची एकहाती सत्ता आली असून सर्वच विजयी उमेदवारांनी मतदाराचे आभार मानले, असे आमचे प्रतिनिधी पप्पू वाकडे यांनी कळविले। धन्यवाद। सर्वांची मतमोजणी होऊन सर्वांचे विजयी उमेदवारांची घोषणा केलेली आहे। मतमोजणीची प्रक्रिया संपलेली आहे असं मी निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने जाहीर करतो। सर्व विजयी उमेदवारांनी आपले प्रमाणपत्र घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये यायचं आहे। धन्यवाद। करण्याचं काम त्या ठिकाणी करतो। माझ्या मायमाऊलींची सेवा केली, शेतकरी बांधवांची खूप सारी सेवा मी त्या ठिकाणी केली। त्यामुळे खरं तर माझ्या गटामध्ये आरक्षण निघेल का नाही निघेल असं नेते मंडळींना त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह होतं, परंतु देवाच्या कृपेने माझ्याकडे आरक्षण पण निघालं, मला तिकीट भेटलं आणि आज चांगल्या मताधिक्याने मी त्या ठिकाणी निवडून आलो। निश्चित मी माझ्या मायमाऊलींचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो। खरं तर निवडणूक प्रक्रियेमध्ये तुम्ही महिला केंद्रबिंदू मानला, युवक मित्र किंवा सगळ्या घटकांना बरोबर घेतलं आणि तुमच्या गणामध्ये किंवा गटामध्ये एक आगळा वेगळा रिझल्ट देखील आपण पाहिले। आदरणीय तरसताई देखील या ठिकाणी प्रचंड मतांनी निवडून आलात, तुम्ही देखील निवडून आलात। कुठंतरी तुम्हाला या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य मतदारांचा पाठिंबा लाभला असं वाटतं? निश्चित आमच्याबरोबर खरं तर अण्णा होते, परंतु बाकीचे पुढारी आमच्याकडं खूप कमी प्रमाणात, आमचे चंद्रकांत दादा आहेत किंवा जे राष्ट्रवादीचे पुढारी आहेत त्यापेक्षा आमच्याबरोबर ते पण होते, परंतु आमच्याबरोबर आमच्या मायमाऊली किंवा सर्वसामान्य जी माणसं आहेत ती बऱ्यापैकी होती। आमच्या प्रचार यंत्रणेमध्ये सर्वसामान्य माणसं होती की आम्ही आयुष्यामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये पहिलेच इलेक्शन लढतो, परंतु माझ्या मायमाऊलींनी, माझ्या शेतकरी बांधवांनी आम्हाला दोघांना खूप चांगल्या पद्धतीने साथ त्या ठिकाणी दिली। खरं तर तुमच्या गटामध्ये अख्ख्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं की कारण तो गट एक वेगळ्या अँगलनी लोक त्याच्याकडे पाहत होते, ते म्हणजे धनशक्ती म्हणून पाहिले होते। दोन्ही बलाढ्य उमेदवार होते आणि पंचायत समितीला देखील या ठिकाणी सगळेजण बलाढ्य उमेदवार होते। काय वाटते इथे जनता धनशक्ती आणि जनशक्तीची लढाई न होता कशी लढाई झाली? निश्चित मी मध्यंतरी सांगितलं होतं की आमच्याकडं धनशक्ती चालणार नाही, आमच्याकडे जनसेवाच चालेल, हे आम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं। धन्यवाद, तुम्ही चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, आभार। मी जनतेची सेवा करेल, त्यांच्या ज्या काही संकटे किंवा काही त्यांच्या अडचणी वगैरे असेल तर कायम शासकीय योजना, पंचायत समितीमध्ये ज्या काही योजना असतील, आरोग्य सेवेच्या वगैरे काही महिलांच्या अडचणी असतील, बचत गट मजबूत करण्याचे प्रयत्न करेन। ज्या काही त्यांच्या अडचणी वगैरे असेल नेहमी त्यांना प्रयत्न करेन त्यांच्या सोडवण्याचा। तसेच शेतकरी आणि युवकांचे प्रश्न सोडवण्यात कायम मी ठाम राहील। ओके सगळे ओके। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आज मतमोजणी झालेली आहे। कडूस गटातील ज्या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये सामोरे गेल्या होत्या आणि निश्चित त्या या ठिकाणी पुन्हा एकदा निवडून आलेल्या आहेत। त्या आदरणीय तनुजाताई घनवट आहेत। तर पंचायत समिती सास गणातील ज्या उमेदवार अधिकृत होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या कविताताई वैभव राक्षे त्या देखील पंचायत समिती निवडून आलेत। आपण जाऊया त्यांच्याकडे चर्चा करूया। ताई नमस्कार। मला सांगा, तुमचा एक निश्चय होता की पुन्हा एकदा भगवा फडकणार आणि आता तो पूर्ण झाला आहे। काय वाटतंय, हा विजय कशामुळे शक्य झाला आहे? जनतेवर तुमचा विश्वास होता, जनतेमुळे शक्य झाला असं वाटतं? नक्कीच हा जनतेचा विश्वास आणि त्यांचं भरभरून असणारं प्रेम याच्यामुळे हा विजय झालेला आहे। खरं तर पाठीमागच्या कार्यकाळामध्ये तुम्ही खूप अशी कामं केली, त्याबरोबरच आत्ता उद्याच्या काळात तुम्ही कामं करणार, या सगळा विश्वास तुम्ही जनतेला दिला। एकूणच कार्यकर्त्यांचं बळ तुमच्या पाठीशी राहिलं म्हणून हा विजय शक्य झाला असं वाटतं? शक्य झालं। माझ्या सर्वच मतदारसंघातील ज्याप्रमाणे वाडा कडूस गटामध्ये असताना जेवढं प्रेम दिलं होतं तेच प्रेम आत्ता चास कडूस गटामध्ये सर्वच मग आमच्याबरोबर असणारे सर्व सहकारी मंडळी असेल, संजीवनचा मित्रपरिवार असेल आणि आपल्या सर्व नातेवाईक मंडळी असतील, सर्वांच्या सहकार्याने आज हे पुन्हा आपण ह्या ठिकाणी सर्वांचा विश्वास या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मिळवला आहे। खरं तर संजूभाऊ घनवट असतील किंवा आदरणीय आमदार आहेत बाबा शेटकाळे
एकूण पक्षाचे सगळं कार्यकर्त्यांची ताकद तुमच्या पाठीशी उभी राहिली म्हणून हे सगळं शक्य झालं. उद्याच्या काळामध्ये जनतेला तुम्ही आता काय आवाहन करणार की तुम्हाला आता 5 वर्षाचा कार्यकाल मिळणार आहे, उद्या कशा पद्धतीने तुम्ही जनतेची सेवा करणार आहात दोघी अर्थात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद? नक्कीच यापूर्वी जसा लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा आम्ही 100% प्रयत्न केला, त्याहूनही जास्त प्रयत्न आम्ही ह्यावेळेस करणार की नक्कीच माझ्या जनतेला कोणत्या गोष्टीतून समस्या असतील, अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी बाबाजी शेठ आमदार बाबाजी शेठ काळे असतील किंवा मग जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, आम्ही सगळेच एकमताने प्रत्येक गावागावात काम करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आम्ही. निश्चित उद्याच्या तुमच्या कार्याला आमच्या संपूर्ण चॅनलच्या वतीनं मनापासून शुभेच्छा. चांगलं काम करा आणि पुन्हा एकदा एक जनतेचा विश्वास संपादन करा. धन्यवाद. खरं तर आज सगळं शक्य झाले ते त्यांच्यामुळेच झालेलं आहे आणि इथून पुढच्या काळात जे काय असेल ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जनतेची साथ ही असणार आहे हा पूर्णपणे मला विश्वास आहे. निवडणुकीमध्ये सासर माहेर असं बराच तुमचा काय म्हणतो त्याला आपण खानदानी किंवा काय बाकीच्या गोष्टी आल्या, तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं? त्याच्यावर आता तो जर लहानपणापासूनच मला तो वारसा लाभलेला आहे. खरं तर आज ही मला संधी भेटलेली आहे आणि इथून पुढच्या काळात मी तो वसा आणि वारसा पुढे चालवण्याचा खरं प्रयत्न करणार आहे. हा विजय कुणाला समर्पित राहील? खरं तर हा विजय म्हटलं तर भोसरीचे आमदार विलास विठोबा लांडे माझे वडील आणि माझे पती सुधीर भाऊ मुसे आणि खरं तर माझा हा सगळा कुरुळी आळंदीचा जो गट आहे त्या सर्वांना समर्पित करते मी. तुमचे वडील वेगळ्या पक्षात आणि तुम्ही वेगळ्या पक्षात, इथून पुढचं राजकारण कसं मॅनेज करणार आहे? ते तेव्हा बघू आम्ही. आता सध्या तरी हे महत्त्वाचं आहे. जनतेचा सगळा सपोर्ट आहे आम्हाला. ॲक्च्युली खरं तर आम्ही पुढे समाजकारण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. डोक्यात फक्त तेच ध्येय आहे. ओके, धन्यवाद. थँक्यू. अभिनंदन तुमचं.